नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तरी लक्ष देऊन ऐका. तर चला प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, RRR चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर राजामौली हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करतात? तर 12 जानेवारी या दिवशी हा दिवस साजरा करतात. या दिवशी स्वामी विवेकानंद जयंती असते, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, सलीम दुरानी कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर सलीम दुरानी हे क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा कोठे उभारण्यात आला? तर हा पुतळा तेलंगणा या राज्यात उभारण्यात आला आहे. नेक्स्ट, एक पंचायत एक मैदान कोणते राज्य राबवित आहे? तर ही योजना केरळ हे राज्य राबवित आहे. नेक्स्ट, सायक्लोन युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होत आहे? तर हा युद्ध सराव भारत आणि इजिप्त या देशादरम्यान होत आहे. नेक्स्ट प्रश्न, अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे? तर सलीम दुरानी हा क्रिकेटपटू पहिला अर्जुन पुरस्कार मिळवणारा आहे. नेक्स्ट, बिहू नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर बिहू नृत्य हे आसाम राज्याचे आहे. नेक्स्ट, ऑपरेशन दोस्त भारतातर्फे कोणत्या देशासोबत राबविण्यात आले आहे? तर ऑपरेशन दोस्त हे टर्की आणि सिरिया या देशासोबत भारताने राबवलेले आहे. नेक्स्ट, मलबार युद्ध सराव ऑगस्ट 2023 कोणत्या देशात पार पडला? तर मलबार युद्ध सराव हा ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशादरम्यान पार पडतो, तर तो ऑस्ट्रेलिया येथे पार पडला. नेक्स्ट, IPL 2023चा विजेता संघ कोणता? तर चेन्नई सुपर किंग आणि उपविजेता संघ आहे गुजरात टायटन्स. नेक्स्ट, जागतिक आनंदी अहवालात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर एकूण 126व्या क्रमांकावर भारत आहे. नेक्स्ट, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, अंदमान निकोबार बेटातील किती बेटांना परमवीर चक्र विजेता यांची नावे देण्यात आली आहेत? तर 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत. नेक्स्ट, भारत सरकारचे पैसे हस्तांतरणाचे ॲप कोणते आहे? तर भीम हे त्यांचे ॲप आहे. नेक्स्ट, प्रजासत्ताक दिन 2023चे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते किंवा कोणत्या देशाचे होते? तर ते प्रमुख पाहुणे इजिप्त या देशाचे होते. तर कमेंटमध्ये सांगा की 2024 प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नेक्स्ट, 17 ICC महिला अंडर-19 वर्ल्ड कप विजेता देश कोणता आहे? तर भारत हा विजेता देश आहे. नेक्स्ट, भारतातील पहिल्या नदीपात्रातील क्रूजचे नाव काय आहे? तर त्या क्रूजचे नाव गंगा विलास असे आहे. नेक्स्ट, केताजी ब्राऊन जॅक्सन पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश कोणत्या देशाची आहे? तर ही अमेरिकेची आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात स्वतःची इंटरनेट सेवा आहे? तर केरळ या राज्यात स्वतःची इंटरनेट सेवा आहे. नेक्स्ट, रायतू बंधू योजना कोणते राज्य राबवित आहे? तर रायतू बंधू ही योजना तेलंगणा राज्य राबवित आहे. नेक्स्ट, हेकानी जकालू प्रथमच कोणत्या राज्याचा आमदार म्हणून निवडून आले आहेत? तर हेकानू जकालू या नागालँड राज्याच्या आमदार आहेत. नेक्स्ट प्रश्न, कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर अध्यक्षपदी न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, संसदरत्न पुरस्कार 2023च्या विजेत्या फौजिया खान कोणत्या पक्षाच्या खासदार आहेत? तर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, या राज्यसभेच्या खासदार आहेत. नेक्स्ट, श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटच्या स्थानावर कोण आहे? तर ममता बॅनर्जी ह्या शेवटच्या स्थानावर आहेत. नेक्स्ट, केशवानंद भारती खटल्यास 2023 किती वर्ष पूर्ण झाली? तर एकूण 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.
नेक्स्ट PM मित्रा कशाशी संबंधित आहेत? तर हे कापड उत्पादन या संबंधित ही योजना आहे. नेक्स्ट देशाच्या सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात आहेत? तर सर्वात प्रदूषित नद्या या महाराष्ट्र राज्यात आहेत. नेक्स्ट येलो बॉन्ड कोणी जाहीर केले आहेत? तर येलो बॉन्ड हे सेबीने जाहीर केले आहेत. नेक्स्ट निलगिरी ताहार संवर्धन प्रकल्प कोण राबवित आहे? तर निलगिरी ताहार हा संवर्धन प्रकल्प तामिळनाडू राबवित आहे. नेक्स्ट कवच तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? तर कवच तंत्रज्ञान हे रेल्वेने विकसित केले आहे. नेक्स्ट प्रश्न नागालँड विधानसभेची सदस्य संख्या 40 आहे. मेघालय विधानसभेची सदस्य संख्या 60 आहे. त्यात बरोबर ब आहे, कारण मेघालय विधानसभेची सदस्य संख्या 60 आहे. तर नागालँड विधानसभेची सदस्य संख्या 40 नसून ती पण 60च आहे. नेक्स्ट विमानतळावर बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध करून देणारा देश कोणता आहे? तर UAE हा बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध करून देणारा देश आहे. नेक्स्ट BBC स्पोर्ट्स स्टार ऑफ इयर 2022 कोणाला प्रदान करण्यात आला? तर लिओनेल मेस्सी याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नेक्स्ट प्रकल्पवाणी भारत कोणाच्या सहकार्याने राबवित आहे? तर प्रकल्पवाणी हा गुगलच्या सहकार्याने भारत राबवित आहे. नेक्स्ट पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा कोणत्या राज्यात देण्यात आला आहे? तर आसाम या राज्यात पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. नेक्स्ट शुभंग लीला महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा उत्सव मणिपूर या राज्यात साजरा केला जातो. फुटबॉल खेळाडू पेले कोणत्या देशाचे होते? तर हे पेले हे खेळाडू ब्राझील या देशाचे होते. नेक्स्ट प्रोजेक्ट एलोरा कोणामार्फत राबविला जात आहे? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीद्वारे प्रोजेक्ट एलोरा राबविला जात आहे. नेक्स्ट 2023 सुपर कॅम्प्युटर श्रेणीत प्रथम क्रमांकावर कोणता संगणक आहे? तर फ्रेटियर हा प्रथम क्रमांकावर आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर कर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या ही 224 एवढी आहे. नेक्स्ट सन 2022-23 भारतात सर्वात मोठा व्यापारी भागीदारी कोण आहे? तर अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. नेक्स्ट लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत? तर लडाखचे नायब राज्यपाल हे BD मिश्रा हे आहेत. 44 कुना हे कोणत्या राष्ट्राचे चलन आहे? तर कुना हे क्रोएशिया या राष्ट्राचे चलन आहे. नेक्स्ट प्रश्न याच्यामध्ये 29वी महानगरपालिका नांदेड ठरली आहे व 28वी महानगरपालिका इचलकरंजी आहे. तर हे उत्तर योग्य आहे, म्हणजे केवळ ब बरोबर. तर 29वी महानगरपालिका नांदेड नसून जालना ही आहे. नेक्स्ट मिशन 929 कोणत्या राज्यात राबविण्यात आले होते? तर हे मिशन त्रिपुरा या राज्यात राबविण्यात आले होते. 47 चौथ्या औद्योगिक क्रांतीचे शहर कोणते आहे? तर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे शहर हे हैदराबाद हे आहे. तेलंगणा राज्यात हे शहर येते. युरो चलन स्वीकारणारा क्रोएशिया कितवा देश आहे? तर युरो चलन स्वीकारणारा 20वा देश हा क्रोएशिया आहे. जागतिक आनंद अहवाल 2023 अनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 126व्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाचे नवीन गीत कोणते आहे? तर निवडणूक आयोगाचे मैं भारत हूँ हम भारत के मतदाता हे नवीन गीत आहे.